नमस्कार मित्रांनो. तर चला आपण जाऊ आता ट्रिपला. आत्ता वाजलेले आहे 2, कारण की गाडीचा टाईम होता 2चा. तर गाडी आली बघा. पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरत आहोत. ही गाडी आहे आमची, चालली आहे ट्रिप. तर घेऊया ट्रिपचा आनंद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका वगैरे. आमची ट्रिप जात आहे लोणावळा. चलो लोणावळा. तर लोणावळ्याला जात आहे ट्रिपचे महाकाल टूर्सची गाडी आलेली आहे. बघा मधून मस्त बस आहे. तर आमची जवळजवळ 70 लोकांची टीम आहे. 2 बस आहेत अशा तरातरची झालेल्या. आणि आता मी निघलो आहे लोणावळा. तर बघा आता लोणावळ्याचा बोगदा आला. एक्सप्रेस हायवे आहे हा, मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. तर बघा आता बोगदा आलेला आहे. तर आता आम्ही जाणार आहोत लोणावळा रिसोर्टला. मीटिंग आहे. तर बघा खरंच काय सुंदर बोगदे बनवले आहेत बघा, किती मस्त. आणि सर्वात महत्त्वाची 3 लाईनिंग आहेत मध्ये. एवढा एक्सप्रेस हायवे बोगद्यामधून चाललो तर बघा वाटत नाही आहे. आणि आत्ता सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत, तरी पण असं वाटतं की रात्रीचा वेळ आहे काय की बघा. तर रात्री नाशिकवरून आम्ही 2 वाजता निघलो होतो. तर आता इथं बरोबर सकाळी मध्ये रस्त्यात थोडी गाडी पण प्रॉब्लेम दिला होता गाडीचा, त्याच्यामुळं आम्हाला लेट झाला आहे. तरी पण मग आम्ही वेळेच्या वेळेच मीटिंग अटेंड करणार आहोत. तर आता बघा लोणावळ्याचा बोगदा आहे हा मित्रांनो. तो खूप आकर्षित पाहण्यासारखा आहे आणि खरंच मजेदार आहे. एक्सप्रेस हायवे. तर बघूया आपण आता लोणावळा सिटी. तर जे काही भेटेल रस्त्यामध्ये ते आपण दाखवू शकतो तुम्हाला. लोणावळ्याची चिक्की वगैरे असं काही फेमस आहे तिथं. तर बघा गाड्या मस्त चाललेल्या आहे. आणि वॉटर जे हे देखा, वॉटर जे म्हणजे जवळच आलेलो आहे वॉटर पार्कच्या आपण. पण मग वॉटर पार्क तर बघा आता गाडीतून आम्ही सकाळी मॉर्निंगचं सर्व लोक असे एकदम म्हणजे हे झालेले आहेत. आणि आता आपल्याला जायचं आहे हॉटेलला. हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर फ्रेश होणे. ही हॉलिडे होम ही हॉटेल आहे बघा, बेसलिका हॉलिडे होम. तर चला आता एक उतरत आहे सर्वजण. गाडी पोहोचलेली आहे फायनली लोणावळा. तर आता सर्व ग्रुपचे मेंबर उतरत आहेच माझे. आणि प्रत्येकजण आपापल्या स्विमिंग पूलमध्ये, कोणी तर कोणी वॉशरूममध्ये आणि कोणी इकडं तिकडं सर्व आपले. आणि ही सरांची गाडी आहे आमच्या. आणि ही एक संघर्षवकची, हे सर्व आमच्या सरांचीच आहे ही पण. तर फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो आहेत. तर जागा आता मी फ्रेश पण झालो आहे मीटिंगसाठी रेडी, कारण की रेडी होणं गरजेचं आहे मीटिंगला. तर आम्ही आलो आहे मीटिंग रूममध्ये. तर अँकरिंग चालू आहे. तर सर्वांना बोलवण्यात येत आहे की मीटिंगला रेडी व्हा म्हणून असं. तर चला मीटिंग संपली आणि ब्रेकफास्ट पण झाला आमचा. ब्रेकफास्ट बघा मस्त आहे. केळी आहे आणि इडली वगैरे आहे. सर्वजण ब्रेकफास्ट करत आहेत. तर बघूया आपण आता सर्वजण कसे आणि कसं. तर मला तर खूप आवडलं आहे. इथं पपई आणि टरबूज पण होतं, कलिंगड. हे बघा खूप छान डिश सजवलेली आहे. तरी फायनली आता मी जरा परत रात्रीचा आराम आणि आता दुसरा दिवस निघणार आहे. तर आता बघा हे रूम आहे आणि इथंच मुक्काम आमचा बघा. तर सकाळी मॉर्निंग झालेली, परत मॉर्निंगला उठलो आता मी आणि वर्कआउट करूया थोडं म्हटलं. तर आपल्याला घरची सवय आहे रोजची. आणि तिथं मला मस्त गॅलरी, माझ्या रूम शेजारी गॅलरी होती. त्या गॅलरीमध्येच मग मी वर्कआउट चालू केलं सकाळी. आपल्या जे वेळेत वेळ काढून सकाळी 6लाच उठलो मी आणि आपल्या पद्धतीनुसार आपलं काम चालू केलं. आणि मग असं करीत आणि मग परत आपल्याला दर्शनाला पण जायचं होतं. हनुमान महाराजाच्या दर्शनाला जायचं आहे, मारुतीच्या दर्शनाला पण जायचं आहे. तर मग म्हटलं थोडा वेळ आहे आपण. तर माझ्याबरोबरचे कोणीच उठले नव्हतं, मीच उठलो होतो. तर म्हणलं थोडं वर्कआउट करू आणि तेवढंच एनर्जी पण येते सकाळी लवकर उठलं का. तर मस्तपैकी आणि खूप छान वाटत होतं. वातावरण पण खूप छान आहे तिथलं हॉटेलचं. एकदम म्हणजे डोंगरच्या भागामध्ये आहे. तर बघा, तर मग मी सकाळी तेच लवकर उठलो. आणि मग कोणी उठले होते थोडेफार, पण मग माझं काम चालत होतं. मी माझ्या आणि सर्वांनी मित्रांनो पण मग पूर्ण व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा मला.
कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि लोणावळ्याचं हॉटेल पण कसं आहे ते पण बघा. तिथं कोण कोण गेलं होतं मला सांगा. तुम्ही जाऊन आलेले आहेत का कधी त्या हॉटेलला ते पण सांगा. आमची ट्रिप म्हणजे खूप एन्जॉय करत आहे मस्तपैकी. जेवण वगैरे आणि मीटिंग पण एकदम छान होत्या. दुपारचं जेवण वगैरे 2 दिवसाचा प्लॅन होता आमचा, पण खूप मजा आली बरं का खरंच मला पण. कारण की मीटिंगला अटेंड करून आपलं काम आणि आपली टायमिंग्स हे सगळ्या गोष्टी सेट करून तर आता मी बाहेर निघलेलो आहे परत आपल्या दुसऱ्या दिवशी पण मीटिंगसाठीच. पण आता हे हॉटेल आहे. तर हनुमान महाराज मंदिर पहिले दर्शन घेतलं मारुतीचं हनुमान मंदिरमध्ये जाऊन आणि लगेच पण आमची मीटिंग आवरून आम्ही आत्ता फायनली निघलो आहे. तर एकविरा आईच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे. तर गाडीवरती काही जात नव्हती, मग आम्ही गाडी खालीच लावून दिली आणि आता आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी पायी निघलो. लय मजा आली पायी, कारण की पायी आणि ते गड आहे ते गडापासून जायचं आम्हाला. तर खूप मजा आलेली आहे. आमची मित्रमंडळ कोणी ज्याच्या परीनं स्टेप बाय स्टेप चालत ज्याला कोण काही पुढं आहेत काही पाठीमागं आहेत. पण खरंच खूप मजा आली. तर फार संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही फायनली आता पायऱ्यांना लागलो आहेत. पायऱ्यांनी फायनली खूप आणि अशाच दगडाच्या पायऱ्या आहे ना, खूप मजा येत आहे बघा पाठीमागं आणि पुढं. तरी फायनली मी आलेलो आहे आता वरती. तर आता एकविरा आई मंदिर बघा ते आणि इथं खूप फेमस मंदिर आहे एकविरा आईचं. आणि अलिबागवरनं सगळ्या लाल बसेस पण आहेत, लोक तिकडनं पण खूप येतात मुंबईवरनं एकविरा आई दर्शन. आणि फायनली मी वरी पोहोचलो आहे. तर खूप लोक शूट करत आहे फोटोशूट आणि तेव्हा ते मंदिर आहे ना तिकडं मंदिर आहे. तर आपण जाऊया मंदिर. तर मित्रांनो खरंच माणसाला नशीब लागतं. आणि आरती चालू होती, फायनली आम्ही तिथं गेलो ना, आरतीच भेटली मला आणि आरतीच्या वेळेसच आम्ही गेलो तिथं खरंच. आणि बघा आता लोणावळा सिटी रात्रीची आम्ही रिटर्न येताना परत मग मंदिरावरून वरतून शूट केलेला आहे हा व्हिडिओ. खूप मोठी सिटी आहे लोणावळा खरंच. आणि हे हवे बघा आणि खरंच पाहासारखं आहे. दिवसा तर खूप रिसोर्ट वगैरे आहेत पाहासारखे खूप पाहिलं. पण मग आम्ही आता जे मोजके सीन घेतलेले आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला कसे वाटले बघा. चिक्कीच्या दुकानात गाडी थांबली. लोणावळा चिक्की फेमस. तर कोणी ह्या दुकानात चिक्की घेतली का तुम्ही हे सांगा मला. बघा आता परत इथून सर्वांनी चिक्क्या वगैरे घेतल्या आणि सगळे खान सर आणि सगळे सर आलेले आहेत. आम्ही आमच्या चिक्क्या घेतल्या आणि आता सांभाळून निघलो आता आम्ही नाशिक रिटर्न. तर बघा सर्वांचा एन्जॉय फुल एन्जॉय केला. गाणे वगैरे आम्ही नाचलो कुदलो, खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कसा वाटला तर सर्वांनी कमेंटमध्ये नक्कीच कळवा.